आई जेवणाची प्लेट घेऊन आली. जेवण रेडी आहे. हे बघा, जेवण रेडी आहे. हे जेवणाची प्लेट आहे बघा, रेडी झालेली आहे प्लेट. ही बघा, हे आहे वालाचं बिड्डा आणि भात. आता खाऊन बघते. नमस्कार मंडळी, मीनाक्षी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करत आहे. मंडळी, 4 दिवसांनी पावसाने आम्हाला खूप हैराण केलेलं. वसई विरार भागामध्ये खूप पाऊस पडलेला होता, त्याच्यामुळे कोणाला कुठे जायला नाही मिळालं, यायला नाही मिळालं, सगळे घरातच बसलेले. म्हणून माझी आणि माझ्या आईची भेटसुद्धा झाली नाही. आता आम्ही सगळे घरातले कामे आटपून आईला भेटण्यासाठी जात आहे. चला. आईकडे रस्त्यावरून जाताना आईस्क्रीमचं दुकान दिसलं. मी थांबली आणि आईला आईस्क्रीम घेतले. मंडळी, फायनल आम्ही 20 मिनिटाचा प्रवास करून आता मी माझ्या माहेरी म्हणजे आईकडे पोचलेली आहे. हे बघा, हे बघा, हे सगळं माहेरचं सीन आहे. हे दिसते ना तुम्हाला. आणि हे बघा, हे आहे माहेरचं घर. हे आहे माहेरचं घर. चला, मी आता आतमध्ये जाते. आई आहे का बघते. हे बघा, आत गेट असं उघडते, दरवाजा बंद आहे आणि आई मला वाटते आतमध्येच असेल. मंडळी, मी आता घरापाशी दरवाजापाशी उभी आहे आणि आता बेल मारते. म्हणजे आईचं रिॲक्शन काय आहे ते आपण आता बघूया. आला पण आमच्या घरात पण नाही. आता हात का नाही, जाम पाणी, लाईट पण नाही, फोन का करायचं तुला, नेटवर्कच नाही का ना, काय करायचं. ही परिस्थिती जाती म्हणून काय तुला भेटला आधी. तू कधी आहे ते कधी नाही ते पाणी 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 म्हणजे घटना पण काय फोन केला एवढं पाणी पडलं आमची. तुम्ही फोनची वाट म्हणजे फोनचं तरी मेळ्याच त्याच्या फोन तरी काय करायचं. मंडळी, आई मला भेटलेली आहे. खूप दिवस झाले मी आईची भेट घेतलेली आहे आणि आईची रिॲक्शन तुम्ही आता पाहिलीच असेल ना. एवढ्या दिवसानंतर तिला बोलायची सवय वगैरे असते ना, भेटण्याची सवय. पावसामुळे ते शक्य झाले नाही आणि आमच्या भाषेतच तो संवाद होता, त्यामुळे कदाचित तुम्हाला समजलं नसेल, पण ऐकण्यासाठी मला वाटते खूप मजा आली असेल. हीच आमची भाषा आहे. आता आईकडे एवढ्या दिवसानंतर आल्यानंतर आईला काय खायला काय पाहिजे नसते, पण आईला आईस्क्रीम आवडतात ना. म्हणून मी आता रस्त्यामधून आईसाठी कॉर्नेटो घेतलेले आहेत. आता तिला मी कॉर्नेटो देते आणि तिला आता मी सांगते की तू आता खा. मी आता एवढ्या प्रेमाने आणलं आहे म्हणजे आईने खायलाच पाहिजे की नाही. हो मंडळी, हे बघा, 2 कॉर्नेटो आणलेले आहेत. आता आईला काय असं जास्त भारी आणून फायदा नाही, कारण ती सांगते माझे दात नाही आहेत, तर मी काय खाणार. म्हटलं मग चला, आईला आईस्क्रीमच आवडतात ना, तर आज तिला मी कॉर्नेटो आणलेले आहेत. आता हिला मी आईस्क्रीम देते. घे. चला, आता आम्ही आईस्क्रीम खातो आणि मग नंतर तुमच्याशी परत बोलतो. मंडळी, आईस्क्रीम खाता खाता आईच्या आणि लेकीच्या गप्पा गोष्टी देखील झालेल्या आहेत आणि आता मी निघण्याची तयारी करते. आता तिला मी सांगते की मी जाते. तर मग मी सांगितलो नाही नाही जाऊ नका. आता एवढं जेवण राजा का आता जेवणच जाय. आता जेवणच जाय. आता टाईम झाले जेवायचा. जेवण जाय, मी स्वयंपाक करते. आता आई सांगते एवढ्या दिवसांनी तू आलेली आहे ना, तर आता थांब. आणि सांगतात ना तूप रोटी खाऊन जा, तशी ती सांगते आता मी तू जेवूनच जा, तुझ्या आवडीचं काहीतरी करते. काय करणार आहे. ते वाला बिड्डा करायची आहे. मी म्हणते की आता पावसाळ्यामध्ये जे सुक्या वालाचं जे भाजी करतात ना, म्हणजे त्याला आम्ही बोलतात बिड्डा म्हणतात ना, ते आता ती करते माझ्यासाठी. त्याची आता एवढी इच्छा असेल तर नक्कीच मी आता थांबते आणि मग जेवून जाते. चला बघूया वालाचं बिड्डा कसं काय करते ती. आईची स्वयंपाकाची तयारी जोरात चालू झाली. पहिले तिने वाल भुजायला सुरुवात केली.
म्हणजे पहिले असे वाल असे बुजून घ्यायला लागतात ना, बिड्डा करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आईने आता पहिले असे वाल बुजून घ्यायला लागले. एक 5 मिनिटे. मम्मी किती वेळ लागणार बुजायला? 5 मिनिटं. 5 मिनिटे लागतात. गॅस फास्ट सोडायची आणि 5 मिनिटे असे ते वाल बुजून घ्यायचे. म्हणजे वाल असे काळे पडले पाहिजेत ना. हां, साफ काळे नाही, थोडे थोडे असे काळे पडले पाहिजेत. थोडासा कलर आला पाहिजे असं. हां, काळा कलर थोडा थोडासा आला पाहिजे. हे बघा, हे असे वाल असे बुजून झालेले आहेत. आता ते बाफायचे. दुसरी प्रोसिजर आहे बाफणे. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून कुकरला किती शिट्टे घेणार मम्मी? 4 शिट्टे. 4 शिट्टे घेणार. आणि त्याच्यामध्ये बटाट पण आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे बटाट बाफलेलं पाहिजे. म्हणून ते बटाट देखील आता त्याच्यामध्येच बाफायला ठेवलेलं आहे. म्हणजे बटाट देखील बाफेल आणि वाल देखील बाफतील. आता 4 शिटे घेतलेले आहेत. आता बघूया वाल बाफलेत का काय. मम्मी बघ ना, बाफलेत का? बाफलेत ना? हो, बाफलेत. आणि बटाट देखील बाफलं असेल का? ते पण बाफले. हो, बटाट देखील बाफलाय. बटाट आणि वाल आपले रेडी आहेत. मंडळी, आपले हे वाल जे आहेत ना, ते बाफल्यानंतर असे दिसतात. हे केवढे वाल आहेत मम्मी? 1 पेलाभर आहे. 1 पेलाभर. आणि त्याला 1 बटाट, बरोबर. आणि हे बघा पांढरे कांदे. हे पांढरे कांदे चिरून घेतले. ते किती घेतलेत? 4-5 घेतल्या. 4-5 पांढरे कांदे आहेत हे जे चिरून घेतलेत. हा, या वालाच्या बिड्डाला आपले जे लाल कलरचे कांदे असतात ना घरगुती, ते चालत नाहीत. ह्याला फक्त आपले पांढरे कांदे असतात ना, तेच चालतात. तर बटाट कापून घेते. गरम आहे ना, सावकाश सावकाश कर. त्याचं सालतं काढायचं नाही का? काढायचं ना. काढायचं का नाही? होय. सालतं काढायचं ना. एका मंडळी, आईने पांढरे कांदे कसे भरून ठेवलेले आहेत. 1 2 3 4 अशा माळी भरून ठेवलेल्या आहेत. या कधी भाताबरोबर खायला देखील मस्त लागतात ना नुसते कांदे. आणि असं वालाचं बिड्डा वगैरे करायचं असेल किंवा आणखीन काही पदार्थ करायचा असेल तर तो पण या पांढऱ्या कांद्याने होतो. आपण पुढे बघूया. कांदे टाकल्यानंतर आता जे आपलं बाफलेलं सामान होतं ना, वाल आणि बटाटे, ते टाकला. हिरव्या मिरच्या किती टाकल्यात? 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात. 2-3 लसूण. ते असं खालीवर मिक्स करून घ्यायचं चमच्याने. आता चवीनुसार मीठ टाकलं. घरगुती मसाला. खालीवर करून घ्यायचं. कोणा गाडफा टाकायचे. थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि गॅस अतिशय कमी केली. कमी म्हणजे मला वाटते खूपच कमी केलेली आहे का? हां. गॅस ही कमी केलेली आहे म्हणजे मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे. किती वेळ लागेल साधारण? अजून लागेल 10-15 मिनिट. 10-15 मिनिटे. 10-15 मिनिटे आपल्याला असंच ठेवायचं आहे. हां. मला मंडळी आता मम्मी सांगते, मी बघते जरा काय झालंय ते, शिजलंय का काय केलंय ते. पहिली प्लेट काढायला लागेल ना मम्मी. प्लेट काढ. हां, हे बघा, ह्याच्यामध्ये अजून पाणी नाही टाकलंय. पाणी टाकलं नाही कारण आपला कांदा आहे ना, कांद्याने जरा पाणी होतो ना, आपल्याला माहिती असेल. हा बघा, थोडंफार पाणी ह्या कांद्यानेच होतो. शिजलं नाही ना? नाही ना, वेळ लागेल आणखी. 5 मिनिटं पाहिजे. अजून पाणी टाकायचं नाही का प्लेटमधलं त्याच्यात? नको. छान, ठेवली परत. चला आता मम्मी प्लेट काढून बघते झालाय का. हे बघा, याच्यामध्ये अजिबात पाणी नाही. हा,
प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं खरा, मला वाटलं मम्मीने घालणार पण नाही. घातलं नाही. हे सगळं त्यात आहे ना. आणि हे बघा झालं फ्राय झालं. झालं का? झालं. अरे बापरे, रेडी सुद्धा झालं बघा. 10 मिनिटात रेडी केलं. हे बघ. वा, मला वाटते मम्मीला माहिती असेल की मला आता टाईम नाही, पटकन जेवून घरी जायचं आहे. त्याच्यामुळे तिने सोपी रेसिपी बघितली आणि पटकन केली पण. मंडळी हे पहा, चविष्ट आणि झणझणीत असं आईच्या हातचं वालाचं पिठं तयार झालेलं आहे. मंडळी आता आईचा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि ती मला आता वाढते, स्वयंपाक वाढते. चला मी बसते आता, ती मला माझी प्लेट आणून दे. आई जेवणाची प्लेट घेऊन आली. हा, हे जेवण रेडी आहे. हे बघा, हा, जेवण रेडी आहे. हे जेवणाची प्लेट आहे बघा, जेवण ready. रेडी झालेली आहे प्लेट. हे बघा, हे आहे वालाचं बिड्डा आणि भात. आता खाऊन बघते. आमच्या लहानपणी हे वालाचं पिठं जी आई करत होती ना, त्याची चव अजून देखील आज तिथे केलंय ना, ती चव मला लहानपणीची चव आठवते आणि आज देखील ते पिठं मला तसंच लागते. आता मी पटकन ही थाळी फस्त करते आणि तुमच्याशी परत एकदा बोलते. चला मंडळी, आजचा दिवस मी माझ्या आईकडेच भरलेला आहे. इकडे आईच्या बरोबर गप्पा गोष्टी देखील केल्या आणि आईने जे जेवण केलेलं माझ्या आवडीचं ते देखील आता जेवून झालेलं आहे. आता जायची वेळ आलेली आहे. आता आईला टाटा बाय बाय करते आणि मी जाते. चल आता मम्मी, मी आता माझ्या घरी जाते. चला, माझा आजचा दिवस हा माझ्या माहेरी भरलेला आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.